अमेरिका क्या कहता था, क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? हमें या अशा लोकांमुळे आज भारतावर 50% टेरिफ लागलाय. मित्रांनो, जागतिक तंटामुक्तीचे अध्यक्ष डोनाल्ड तात्या ट्रम्प यांना आपण सगळेच ओळखतो. म्हणजे जगामध्ये कुठे बी लफडा झाला की सगळ्यात पहिले त्याला सॉल्व्ह करायला येतं आपल्या डोनाल्ड तात्या ट्रम्प. 25-25 करत भारताचं काम 25 करायचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय आणि आता त्यांनी भारतावर 50%चा टेरिफ पण लावलाय. Signed an executive order hitting India with an additional 25% tariff. Tariffs on Indian goods will now stand at 50%. President Trump is imposing an additional 25% tariff on India. डोनाल्ड तात्या यांचं असं म्हणणं आहे की भारत रशियाकडनं खूप मोठ्या प्रमाणावर ऑइल इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे रशिया युक्रेन वॉर मध्ये भारत एक प्रकारे रशियाला इनडायरेक्टली फंडिंग करतोय असं डोनाल्ड तात्या यांचं म्हणणं आहे. पण तात्या, भारतापेक्षा जास्त ऑइल इम्पोर्ट्स तर चायना करतोय आणि सोबतच युरोपियन युनियन सुद्धा त्यांच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणावर व्यापार करतोय, पण त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा टेरिफ नाहीये. वाय दिस हिपोक्रेसी तात्या, वाय दिस हिपोक्रेसी? हिपोक्रेसी की भी सीमा होती है. एवढंच काय तर एका पत्रकाराने आपल्या तात्यांना प्रश्न विचारला की अमेरिका स्वतः रशियाकडनं खूप मोठ्या प्रमाणावर फर्टिलायझर, युरेनियम आणि केमिकल्स इम्पोर्ट करतं, तर भारतावर आपण टेरिफ का लावतोय? यावर डोनाल्ड तात्या काय म्हणताय जरा बघा. President, India says that the US imports Russian uranium, chemicals, fertilizers while criticizing their energy imports. Your response to that, sir? I don't know anything about it. I'd have to check, but we'll get back to you on that. Yeah, please. Good question. You are a good question. Next. तात्या, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडून आले होते त्याच्यानंतर तुम्ही भारतासोबत खूप चांगले संबंध ठेवले. एवढे चांगले संबंध ठेवले की भारतातल्या लोकांना तुम्ही एकदम देव माणूस वाटायला लागले आणि त्यांनी लिटरली तुमची पूजा करणं सुरू केली होती. बघा, जेव्हा अमेरिकेमध्ये परत इलेक्शन लागले तेव्हा तात्या परत निवडून यायला पाहिजे यासाठी आपल्या भारतीय लोकांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी पूजा केली, अर्चना केली, होम हवन केले. एवढंच काय तर तिकडे जाऊन आपले मोदी शेठ स्वतः बोलून आले की अब की बार तात्या की सरकार, अब की बार ट्रम्प सरकार. आणि या सगळ्यांच्या बदल्यामध्ये तात्या तुम्ही काय केलं? दुश्मन ना करे तात्याने वो काम किया है. तात्या, तुम्हाला लक्षात नशीन पण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा भारतात आले होते तेव्हा आमच्या मोदी शेठनं तुमच्यासाठी एक स्पेशल कार्यक्रम ठेवला होता, नमस्ते ट्रम्प म्हणून. आणि त्या कार्यक्रमामध्ये हजारो लाखो लोकांसमोर आमच्या मोदी शेठनं तुम्हाला आपला दोस्त म्हटला होता, इंडियाचा दोस्त म्हटला होता. इंडिया फ्रेंड, द प्रेसिडेंट ऑफ द युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, मिस्टर डोनाल्ड ट्रम्प. आणि आज त्याच दोस्तीत तुम्ही कुस्ती करताय काय तर फक्त एका रशियनसाठी, आय मीन रशियन ऑइल साठी. तात्यांच्या या अशा वागण्यामुळे अमेरिका आणि भारतामधली जी जय आणि वीरची दोस्ती आहे ती कुठेतरी धोक्यात आली. पण ऑन द अदर हँड एक नवीन अमर अकबर अँथनी, इंडिया, रशिया आणि चायनाची एक नवीन युती तयार होते. पण याच्यामध्ये चायनाच्या ड्रॅगनवर किती भरोसा ठेवायचा हा जरा डेंजरस विषय. तात्या, हे सगळं तुमचं वागणं पाहून आता मला फक्त तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तू सबसे बड़ा पप्पू है, शकल देखे कभी तने? जियान, जियान है आप, नोबिता वाले जियान. हाँ. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओसाठी इतकंच. पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अल्सो डोनाल्ड तात्यांबद्दल तुमचं मत काय आणि इंडिया, रशिया आणि चायनाची जी ही नवीन युती तयार होते याच्यावर तुमचं मत काय हे पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला ग्रो करायला मदत करा. थँक्यू.